हरीशजी, पुसागुद्दी हे जे तुमचं गाव आहे, या गावामध्ये काय काय विकास कामे आतापर्यंत झाली, कोणत्या मुख्य समस्या इथे आहे ज्या इथे पूर्ण झालेल्या आहे, आणि इन फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? आमच्या गाव विकासाच्या दृष्टीनं सध्या अविकसित गाव असं म्हणावं लागेल आणि गावातली मुख्य समस्या म्हणजे समस्या आपल्या पाण्याची आहे. उन्हाळा जर आला आता मार्च एप्रिलपासून तर जून जुलैपर्यंत नेहमी पाण्याची समस्या असतात आणि पाण्याचा अपुरा स्टॉकमुळं आणि सरकारच्या यंत्रणा पुरेपूर गावात राबविल्या जात नाही आणि कोणत्याही योजना हे गावापर्यंत पोचल्या जात नाही आणि ते आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, परंतु काहीतरी प्रशासकीय अडचणी असतात. म्हणून आमच्या गावाला मुख्यतः पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, नाली आणि गावातल्या मुख्य म्हणजे हा गाव जवळपास 75% इथं शेतमजुरी असतात आणि इथे मुख्य भूमिका म्हणजे तरुणांची आहे आणि तरुणांना रोजगार नाही. त्याच्यासाठी आजूबाजूला कारखाना किंवा कोणत्या तरी रोजगाराच्या सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध नाही. वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का इथे? वैद्यकीय सेवा म्हणजे एक लहानसा आमचा वैद्यकीय ऑफिस सारखं म्हणावं लागेल ते आहे, परंतु आता मागे एक सुविधा निघालेली आहे ते PSC साठी, तर ते मुख्य म्हणजे आमच्या गावाला मिळणार होत्या, परंतु काहीतरी राजकीय अडचणीमुळे ती सुविधा आम्हाला आतापर्यंत भेटलेली नाही. जवळपास आमच्या गावाला बाजूला एक मासोद म्हणून गाव आहे, त्या गावाला ती PSC तिथं जाण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो, परंतु आमच्या गावाला त्या वैद्यकीय सेवेसाठी आमचा गाव हा पुरेपूर आहे. कारण आमच्या गावाच्या आजूबाजूला जवळपास 15 ते 20 खेडे आहे, त्यातून आदिवासीचा भाग सर्वात जास्त आहे आणि आदिवासी समाज आणि आमच्या गावाला आदिवासी आश्रमशाळा सुद्धा आहेत. परंतु एवढं असून सुद्धा इकडे घुबडी, इकडे पांजरा, इकडे दोडकी, धोटीवाडा, खापा हे गाव जवळजवळ लागून सुद्धा आम्हाला ती वैद्यकीय सेवेसाठी जो हॉस्पिटल बनवण्यासाठी जी निधी किंवा तो निधी आलेली आहे ती आमच्या गावाला न देता ती मासोदकडे जाण्याच्या तयारीत आहे. कारण मासोद या गावाला राजकीय नेतृत्व जास्त असल्यामुळं तिथे आमच्यापेक्षा जास्त पॉलिटिशियन लोक असल्यामुळं ते सध्याची परिस्थिती तिकडे जाण्याची तयारीत आहे. आम्ही त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य साहेबांजवळही गेलो, आम्ही आमदार साहेबांजवळही गेलो, परंतु मुख्यतः ते आणण्याची तयारी त्यांची सुद्धा मला दिसत नाही. ठीक आहे.